इनिंग्स मध्ये सहर्ष 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 स्वागत, वेलकम. इथून आपल्याला पाहायला होतं ऑफ साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत, आपल्याला पाहायला मिळतं दूरवरून गेले, एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल. किती वेगवान धावतात पहा, चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या बॉल वरती आल्या 2 धावा. चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये तितक्याच चांगल्या धावा, या वेगवान धावा येतात, कारण क्रीडांगण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं ना तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तितकून चांगल्या धावा बनवणं भरपूर गरजेचं, सेन्सिबल क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणारा. हा बॉल हवेमध्ये उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, 6 चौकार आलाय, आला धावा 4 चौकार. तुषार बापू यांची नजर पहा, डोळ्यामध्ये तेल घालून उभे आहेत, तर त्यांना माहिती आहे इथून डिसिजन परफेक्ट देणं गरजेचं, आज अंपास म्हणून काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं, चांगला धावा इथून कराव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार बॉलिंग मार्क वरती. हा बॉल आडव्या बॅट घेऊन काढला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक लागोपाठचा आलाय, सुरेख चौकार. डीजे आउटफील्ड वरती घालतीये, यासाठी थोडीशी जबाबदारी घ्या. आयुष्य क्रिकेट भरपूर काही आहे, सांगून जातं, कारण 2 दिवसाची स्पर्धा आणि महिनाभर घरात बसायचं म्हणजे कुठेतरी अवघड होईल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज तयार, हलक्या हाताने कट, काय सेन्सिबल क्रिकेट यार, क्लासिकल क्रिकेट आहे तुमच्या जवळ. आणि हा बॉल निघून चाललाय, शेवटच्या क्षणाला नाही गेलाय, गेला 4 धावा, चौकार. लागोपाठ 3 बॉल 3. डीजे आतमध्ये 3 बॉल 3 आले, परफेक्ट संगीत लावलं. कला त्यांच्याकडे भरपूर चांगली आहे. चुकलं, सचिन काटकर फसला आणि त्यानंतर आणखीन एक लागोपाठचा चौथा, बॅनरला लागलाय बॉल, 4 आहे, चौकार. हा बॉल 4 धाव्यांसाठी चौकार, 4 बॉल 4. शैलेश काळे कुठे असतील, तेच वरती यायचंय, सचिन आसवलेंचा कॉल. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एवढ्या तळफत्या उन्हामध्ये देखील चांगलं क्रिकेट रंगत असताना सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सर्व मान्यवर प्रेक्षक वर्ग, हे माईबाप, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी केली, कॅच वरती जाणं गरजेचं होतं. काय फलंदाज आहे आकाश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपला, पहिल्या षटकामध्ये सचिन काटकर 19 धावा, फार महागडा ठरला. आपण देऊ संधी डीजे मास्टरला. डीजे चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये 45 ची गरज आहे, 24 चेंडू 45. आडव्या बॅट आकाश मोरेचा क्लास, वाजवा हो माहिती आहे. आणि इथून षटकार आला, का फटका सजवला आकाश मोरेनं. वैयक्तिक बघायला गेलं तर 1 साइड खेळतोय हा खेळाडू. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आर्यन वरती हल्ला चढवलाय, काय फटका होता, नजाकत पाहण्याजोगा, फुलातून चांगला स्ट्रोक पुऱ्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक त्याच दिशेनं लागोपाठचा, वा बाय वा, बिरकावून दिलाय, बिग 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 येतोय उथुंग. इट इज क ड क, 6 धावा. डीजे ठोको.
काय धावून आला. जसा बिनजोडचा बादशाह तसाच आकाश मोरे देखील बिनजोडचा बादशाह आहे. आणखीन एक तिसरा मारला आकाश मोरेचा. ब्रँड दाखवलाय क्लासिकल. आकाश मोरे इज ऑन फायर. तीन आलेत. अजून एक येईल का? 9 बॉल 37 धाव्यांची खेळी आकाश मोरेची. चौथा वा बाय वा. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. फक्त डगात बॉल. बॉल सीमा पार. चौथा षटकार डीजे. दहा बॉल 43. तिसरा अर्धशतक येईल का? पहिलं शैलेश काळेचं, दुसरं विनोद बिल्लारेचं, तिसरं आकाश मोरेचं येणार का अर्धशतक? पाचवा जातोय की काय? सचिन काटकर. आज नशीब तुझ्याकडे नाहीये. एकदा जर लक बंद झालं ना तर क्रिकेट भरपूर काय सांगून जात. सचिन असवले पहा क्रिकेटमध्ये काय खेळ आहे. जे खेळाडू चमकतात ते आज कुठेतरी शांत आहेत. कॅच महत्वाची सोडली. ज्याने 4 बॉल 4 ठोकले त्याची कॅच ड्रॉप. म्हणजे क्रिकेटमध्ये मॅच सोडली की काय? महादेव 11 ओ डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं. इथून मैदानाच्या आतमध्ये एक बॉल नाहीये झाले. 4 बॉल 4 षटकार आले. एक सिंगल आली. त्यानंतर हा डॉट म्हणजे 6 बॉल झालेत. धावा फलकावरती टोटल टीमची 44 44. 18 बॉल 20 ची गरज आहे. सामना जवळ आणून ठेवलाय पूर्णपणे. बॉलर कोण आहे? किती पाहिजे? लक्ष्मण बिलारे यांच्याकडून दिलीपने 3 विकेट्स घेतल्या. अपोजिट लावले. स्वतःचा संघ आहे मात्र पहा क्रिकेटवरचं प्रेम किती आहे. हा बॉल अडवा बॅटना आकाश मोरेला खेळा असा होता. व्यवस्थित कनेक्ट नाही. एक सिंगल मिळतीये. 19 धाव्यांची गरज आहे. 17 चेंडू 19 धावा मॅच मध्ये बनवायच्यात. बॅटिंग करत असताना टीम यशवंत फायटर या टीमला दिलीप बॉलिंग मार्क वरती आहे. पुन्हा एकदा बक्षीस आहे त्यांच्यावरती. लक्षात घ्या. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दिलीप तयार. आडवा बॅटनं अप्पाचा ब्रँड आहे आणि अप्पा ऐकणार नाही. अप्पाचा विषय लय हार्ड आहे आणि बॉल सीमा पार आहे. षटकार. माईक चालू असू द्या प्लीज. आणि आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा लक्ष द्या डीजे मास्टर. कारण मॅच मध्ये व्यत्यय कुठेतरी येतो. लक्षात घ्या. इथून तुमचं काम चांगलं आहे. फक्त आमच्याकडे लक्ष ठेवा. दिलीप बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार. फुल टॉस. आपण 6 बॉल सीमा पार. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा डीजे. आता बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. अजूनही 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा करायच्या आहेत. इथून गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ मिस झाला. अंपायरचा कॉल. बॅटर बाद. OUT आउट. अप्पाला माघारी परतावा लागेल. विकेट डीजे.
पास सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 6 धाव्यांची गरज. फिल्डिंग आहे. ओके. टॉस विन इलेक्टिव्ह फॉर फील्ड इन्व्हाइट कर बॅटिंग साठी. रॉयल चॅलेंजर टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. नेक्स्ट मॅच. 6 धाव्यांची गरज आहे 12 मध्ये. चला या लगेचच प्लीज. समीर बॉलिंग मार्क वरती 12 मध्ये 6 ची गरज. आकाश मोरे वैयक्तिक खेळतोय. धाव्यांवरती आतापर्यंत बघायला गेलं तर 40. कुठल्या मागच्या ओव्हर मध्ये. इकडे द्या. पहिला बॉल एक सिंगल आली. त्यानंतर चौकार 6 आला. षटकार. तिसऱ्या बॉलला चौकार आला. नंतर एक विकेट आली. त्यानंतर एक डॉट आणि शेवटच्या बॉलवर चौकार. सहा धाव्यांची गरज. 12 बॉल 6 करायचे आहेत. चला आकाश मोरे वैयक्तिक खेळतोय. 45 म्हणजे अजून एक षटकार येईल का असं वाटलं. आता मैदानाच्या आतमध्ये स्वतःकडे स्ट्राईक सांगतोय ठेव तूच अर्धशतक ठोक. 45 आल्यात. 2 झालेत अर्धशतक. एक शैलेश काळे एक विनोद बिल्लारे. तिसरे येईल का आकाश मोरेच्या नावावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणि होय सामना षटकारा फिनिश एकदा बॅट वरती करायचे आकाश मोरे. जन अर्धशतक ठोकलंय. सांगतोय नाही मला बॅट नाही वरती करायचे. मात्र बॅट त्या खेळाडून सांगितलं वरती कर. कारण वन साइड हिरो या मॅचचा